श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 14वा. तर या अध्यायाचं गुरूंच्या चरणी अतूट श्रद्धा आणि विश्वास ठेवून श्री गुरुचरित्राचा 14वा अध्याय आपण पठण किंवा श्रवण नक्की करायचं आहे. तर कठीण काळात आपल्याला प्राणघातक संकटात या अध्यायाचे पठण केल्याने लाभदायक असतं. हा अध्याय वाचताना भक्ती आणि निष्ठाची आवश्यकता असते. भौतिक सुखासाठीच न वाचता हे आत्मिक शांतीसाठी पण आपण वाचायचे. 14वा अध्याय हा श्री गुरुचरित्राचा मेरुमणी आहे, जो भक्तांच्या जीवनातील अंधार दूर करतो आणि गुरुशक्तीशी जोडतो. हा अध्याय वाचल्याने कुठलंही संकट, प्रापंचिक, आर्थिक अडचणी, कुठलाही आजार या समस्यांचं निवारण होऊन ग्रहसौख्य आपल्याला लाभतं आणि समाधान प्राप्त होते. श्री गुरुचरित्र अध्याय 14वा. हा अध्याय उद्या आपण चंद्रग्रहण आहे, तर या अध्यायाचा तुम्ही सेवा नक्की करा आणि त्याचा लाभ घ्या. ग्रहण लागल्यावरती आपण ही सेवा गुरुचरित्राचा 14वा अध्याय आपण हा नक्की श्रवण पठण करायचा आहे. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता आपण गुरुचरित्राच्या 14व्या अध्यायाला सुरुवात करूया. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. नामधारक शिष्य देखा, विनवी सिद्धासी कवतुका, प्रश्न करी अति विशेखा, एक चित्ते परियेसा. जय जया योगीश्वरा, सिद्धमूर्ती ज्ञानसागरा, पुढील चरित्र विस्तारा, ज्ञान होय आम्हासी. उदरव्यथेचा ब्राह्मणासी, प्रसन्न झाले कृपेसी, पुढे कथा वर्तली कैसी, विस्तारावे आम्हा प्रती. ऐकुनी शिष्याचे वचन, संतोष करी सिद्ध आपण, गुरुचरित्र कामधेनु जान, सांगता झाला विस्तारे. ऐक शिष्य शिखामणी, भिक्षा केली ज्याचे भुवनी, तयावरी संतोषुनी, प्रसन्न झाले परियेसा. गुरुभक्तीचा प्रकारू, पूर्ण जाणे तो द्विजवरू, पूजा केली विचित्रू, म्हणून आनंद परियेसा. तया साय देव द्विजासी, श्री गुरु बोलती संतोषी, भक्त हो रे वंशोवंशी, माझी प्रीती तुझवरी. ऐकुनी श्री गुरुचे वचन, साय देव विप्रकरी नमन, माता ठेवून चरणी, न्यासिता झाला पुन्हा पुन्हा. जय जया जगद्गुरा, त्रयमूर्तीचा अवतारू, अविद्या माया दिससी नरू, वेदा अगोचर तुझी महिमा. विश्वव्यापक तुंची होसी, ब्रह्मा विष्णू ओमकशी, धरिला तेश तू मानुषी, भक्तजन तारावया. तुझी महिमा वर्णावयासी, शक्ती कैची आम्हासी, मागे न एक आता तुम्हासी, ते कृपा करणे गुरुमूर्ती. माझे वंश पारंपरी, भक्ती द्यावी निर्धारी, इह सौख्य पुत्र पौत्री, उपरी द्यावी सद्नती. ऐसी विनंती करुणी, पुनरपि विनवी करुणावचनी, सेवा करीतो द्वार यवनी, महाशूर क्रूर असे. प्रति संवत्सरी ब्राह्मणासी, घात करीतो जीवेसी, याची कारणे आम्हासी, बोलवी तसे मज आजी. जाता तया जवळी आपण, निश्चय घेईल माझा प्राण, भेटी झाली तुमचे चरण, मरण कैचे आपणासी. संतोषणी श्री गुरुमूर्ती, अभयंकर आपुले हाती, विप्रमस्तकी ठेविती, चिंता न करी मनोनिया. भय सांडुनी तुवा जावे, क्रूर एवना भेटावे, संतोषणी प्रिय भावे, पुनरूपी पाठविल आम्हा पाशी. जववरी तू परतुनी येसी, असो आम्ही भरवसी, तुवा आलिया संतोषी, जाऊ आम्ही येथुनी. निजभक्त आमुचा तू होसी, पारंपार वंशोवंशी, अखिलाभीष्ट तू पावसी, वाढेल संतती तुझी बहुत. तुझे वंश पारंपरी, सुखे नांदती पुत्र पौत्री, अखंड लक्ष्मी तया घरी, निरोगी होती शतायुषी. ऐसा वर लादोन, निघे साय देव ब्राह्मण, जेथे होता तो यवन, गेला त्वरित तया जवळी.
कालांतक येम जैसा यवन दुष्ट परी ऐसा ब्राह्मणा ते पाहता कैसा ज्वालारूप होता झाला विमुख होऊनी गृहात गेला यवन कोपत विप्र झाला भयचकित मनी श्री गुरुसी ध्यातसे कोप आलिया ओळंबयासी केवी स्पर्श अग्नीसी श्री गुरु कृपा होय जासी काय करील क्रूर दुष्ट गरुडचिया पिलियासी सरबतो कवने परिग्रासी तैसे तया ब्राह्मणासी असे कृपा श्री गुरुची का एखादे सिंहासी ऐरावत केवी ग्रासी श्री गुरु कृपा होय जासी कलिकाळाचे भय नाही ज्याचे हृदयी श्री गुरु स्मरण त्यासी कैचे भय दारुण काळ मृत्यू न बाधे जाण अपमृत्यू काय करी ज्यासी नाही मृत्यूचे भय त्यासी यवन असे तो काय श्री गुरु कृपा जासी होय यमाचे मुख्य भय नाही ऐसे परी तो येवन अंतपुरात जाऊन सुषुप्ती केली भ्रमित होऊन शरीर स्मरण त्यासी नाही हृदयाज्वाळा होऊ त्यासी जागृत होऊनी परियेसी प्राणांतक वेथीसी कष्ट तसे तये वेळी स्मरण असे नसे काही म्हणे शस्त्रे मारितो घाई छदन करीतो अवेव पाही विप्र एक आपणासी स्मरण झाले तये वेळी धावत गेला ब्राह्मणाजवळी लोळत असे चरण कमळी म्हणे स्वामी तुची माझा येथे पांचारिले कवनी जावे त्वरित परतुनी वस्त्रे भूषणे देऊनी निरोप देता तये वेळी संतोषणी द्विजवर आला ग्रामा वेगवक्त्र गंगातीरी असे वासर श्री गुरुचे चरण दर्शना देखुनिया श्री गुरुसी नमन करी तो भावेसी स्तोत्र करी बहुवसी सांगे वृत्तांत आद्यंत संतोषणी श्री गुरुमूर्ती तया द्विजा आश्वसिती दक्षिण देशा जाऊ म्हणती स्थान स्थान तीर्थयात्रे ऐकुनी श्री गुरुचे वचन विनवितसे कर जोडून न विसंबे आता तुमचे चरण आपण येईन समागमे तुमचे चरणाविने देखा राहो न शके क्षण एका संसार सागर तारका तुची देखा कृपा सिंधू उद्धारवया सागरासी गंगा आणिली भूमिसी तैसे स्वामी आम्हासी दर्शन दिदले आपुले भक्तवत्सल तुझी ख्याती आम्हा सोडणे काय नीती सवे येऊ निश्चिती म्हणून चरणी लागला येणे परी श्री गुरुशी विनवी विप्र भावेसी संतोषिणी विनयेसी श्री गुरु म्हणती तये वेळी कारण असे आम्हा जाणे तीर्थे असती दक्षिणे पुनरूपी तुम्हा दर्शन देणे संवत्सरी पंचदशी आम्ही तुमचे गावा समीपत वास करू हे निश्चित कालत्र पुत्र इष्टभ्रात मिळवणे भेटा तुम्ही आम्हा न करा चिंता असाल सुखे सकळ अरिष्टे गेली दुःखे म्हणून हसत ठेवती मस्तके भाक देती तये वेळी समस्त शिष्या समवेत श्री गुरु आले तीर्थे पाहात प्रख्यात असे वैजनाथ तेथे राहिले गुप्त रूपे नामधारक विनवी सिद्धासी काय कारण गुप्त व्हावयासी होते शिष्य बहुवसी त्यासी कोठे ठेविले गंगाधराचा नंदनू सांगे गुरु चरित्र कामधेनू सिद्ध मुनी विस्तारून सांगे नामकर्णीस पुढील कथेचा विस्तारू सांगता विचित्र अपारू मन करुणी एकाग्रू ऐका श्रोते सकळिक हो इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे क्रूरयवन शासनं सायदेव वरप्रदानं नाम चतुर्दशाध्याय हा
श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.